प्रणाली पिळणकर। तुम्ही पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या। नाशिकच्या IT कंपनी समोर भाजपचं आंदोलन। आंदोलकांकडून कंपनी बाहेर घोषणाबाजी। IT कंपनीत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपांवर भाजप आक्रमक। महाराष्ट्रात फोडाफोडीला ऊत, कोणाच्याही मांडीवर जाऊन बसणं फॅशन। आमदार विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। खासदार सत्तेकडे जाऊ शकतात। ऑपरेशन टायगरवर वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हल्ला। शिवसेना पदाधिकाऱ्यांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। आरोपी अटकेत। मनसे कार्यकर्त्यांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। नाशिकच्या सातपूर सेक्स स्कॅन्डलमधील आरोपीला आज करणार न्यायालयात हजर। आरोपी रवींद्र एरंडेची पोलीस कोठडी संपणार। अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आढळले। 121 व्हिडिओज। नाशिकच्या येवल्यात रंगला क्रिकेट प्रीमियम लीगचा अंतिम सामना। आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसुफ पठाणची प्रमुख उपस्थिती। युसुफने जिंकलं येवलेकरांचं मन। देहूतील इंद्रायणी नदीनं घेतला मोकळा श्वास। पवित्र इंद्रायणी नदी जलपर्णीमुक्त। पर्यावरणप्रेमी आणि देहू नगरपंचायत प्रशासनाचं मोठं यश। बुलढाण्याच्या लोणार सरोवराला जैवविविधता हेरिटेज स्थळाचा दर्जा देण्याची शक्यता। सरोवरातील पाणी पातळीत वाढ धरणे जैवविविधतेवर धोका निर्माण। न्यायालयाने अमरावती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केली विशेष समिती स्थापन। नांदेडमध्ये वाढत्या गँगवॉरच्या घटनांनंतर पोलीस अधीक्षकांची मध्यरात्री नाईट पेट्रोलिंग। 3 दिवसात 5 जणांची हत्या। मीरा भाईंदर स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांचं तिरडी आंदोलन। कामगारांकडून ठेकेदार आणि पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी। कामगारांचे 2 महिन्यांचं वेतन थकलं। भिवंडीत लाकडाने भरलेला ट्रक मोठ्या खड्ड्यात आदळून पलटी। 2 तास भिवंडी-वाडा महामार्गावर वाहतूक कोंडी। शालेय विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे हाल। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।